सेवा परमो धर्म, स्वच्छता, आरोग्य, संविधान साक्षरता, व्यसनमुक्ती उत्तमचंद बगडिया महाविद्यालयाच्या NSS शिबिराचा यशस्वी समारोप। रिसोर्ट प्रतिनिधी उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना NSS पथकाने आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा मांगवाडी गावात नुकताच मोठ्या उत्साहात समारोप झाला। 16 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत चाललेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी श्रमदान, जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामविकासाचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला। हे शिबिर केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर गावकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरले असून ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पनांना यामुळे चालना मिळाली आहे। या शिबिराने मांगवाडीला एक नवीन ऊर्जा दिली। विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानामुळे गावातील रस्ते आणि परिसर स्वच्छ झाला, तर विविध चर्चासत्रांमुळे गावकऱ्यांमध्ये आधुनिक ज्ञान आणि जागरूकता निर्माण झाली। हे शिबिर आम्हाला केवळ शिकवण देणारे नव्हे तर ग्रामीण जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती देणारे ठरले, असे मत आयोजक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अजबराव वानखेडे यांनी व्यक्त केले। शिबिराचे उद्घाटन रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री रामेश्वर चव्हाण यांच्या हस्ते झाले। उद्घाटन सोहळ्यात त्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवेसाठी प्रोत्साहित केले। त्यांच्या प्रेरक शब्दांनी शिबिराची सकारात्मक सुरुवात झाली। शिबिराचे वेळापत्रक अतिशय नियोजनबद्ध होते। पहाटे प्रभात चिंतन सत्राने दिवसाची सुरुवात होत असे, ज्यामध्ये ध्यान आणि चिंतनातून विद्यार्थ्यांची मानसिक तयारी केली जाईल। सकाळी प्रत्यक्ष श्रमदान आणि ग्रामस्वच्छता अभियान राबवले जाईल। दुपारी बौद्धिक चर्चासत्रे पार पडत, तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांनी दिवसाची सांगता होत असे। हे संतुलित वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सांस्कृतिक विकासासाठी उपयुक्त ठरले। शिबिरादरम्यान गावकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती। कृषी आणि जलव्यवस्थापन सहाय्यक कृषी अधिकारी लक्ष्मण मेहत्रे यांनी जलव्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतींवर मार्गदर्शन केले। कीटकशास्त्रज्ञ राजेश द्वरे आणि माजी कृषी अधिकारी संजय उखळकर यांनी कीड नियंत्रणाच्या प्रभावी उपायांबाबत सविस्तर माहिती दिली। समाज प्रबोधन पत्रकार केशव गरकळ यांनी पत्रकारांची सामाजिक भूमिका स्पष्ट केली। डॉक्टर गणेश बळी यांनी माझा कचरा माझी जबाबदारी या विषयावर पर्यावरण जागरूकता निर्माण केली। डॉक्टर नंदेश्वर यांनी घर घर संविधान अंतर्गत नागरिकांच्या अधिकार आणि कर्तव्यांबाबत मार्गदर्शन केले, तर प्राध्यापक मनोहर यांनी ग्राहक साक्षरता विषयावर माहिती दिली। आरोग्य शिबिर, पशुवैद्यकीय लसीकरण आणि मानवी आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो गावकऱ्यांनी लाभ घेतला। डॉक्टर रामानंद गट्टानी यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले। कीर्तन आणि प्रबोधन ह.भ.प. केशव महाराज वाळके यांनी कीर्तनाच्या माध्यमातून संत गाडगेबाबांचे विचार, व्यसनमुक्ती आणि हागणदारीमुक्त गाव या संकल्पनांचा प्रसार केला। शिबिराच्या समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय उत्तमचंदजी बगडिया होते। प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती राजकुमारजी अग्रवाल, प्राचार्य डॉक्टर विनोद कुलकर्णी, माजी पोलीस पाटील नेताजी वाळके, गजाननराव वाळके आणि श्रीरामभाऊ वाळके, श्री विजेश बगडिया उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। प्राध्यापक डॉक्टर मंगल खेडेकर यांनी शिबिराचा सविस्तर अहवाल सादर केला। यावेळी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की या 7 दिवसांत आम्हाला ग्रामीण जीवनाचे जवळून दर्शन घडले आणि सामाजिक समस्यांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर अजबराव वानखेडे, महिला कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर मंगल खेडेकर, प्राध्यापक संजय टिकार, डॉक्टर किरण बुधवंत, डॉक्टर नंदेश्वर, डॉक्टर जयंत मेश्राम, श्री ओंकारपुरी, प्राध्यापक संदीप जुनघरे, विनोद राऊत, राम जुनघरे, अमरदीप साबळे, निलेश बाजड, पूजा पाठक, श्वेता बोंडे, विठ्ठल वाघ, श्री संतोष घुगे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। तसेच सूरज नरवाडे आणि सुनील चराटे यांचेही मोलाचे योगदान लाभले।